इथून आम्ही आज जातोय. हे स्कल्पचर असं मातीने बनवलंय, खूप सुंदर असं. आणि हे डोळे बघा किती रिअल वाटतायत. पांढऱ्यावरली सीलिंग. आणि हे पुढचं आहे नेहरू प्लॅनेटेरियम. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते विथ अभिषेक. गाईज आम्ही आता चाललो आहे चनी रोड स्टेशन. त्यासाठी आम्ही आता जातोय साहित्य संघच्या गल्लीमधून. तर गाईज आता आम्ही आहोत दादर स्टेशन, ज्या ठिकाणी सकाळ सकाळ आरती मुंबई येते. तर आता आम्ही इथून जाणार आहे आमच्या डेस्टिनेशनला, जिथे आम्हाला जायचं आहे. तर गाईज आता आम्ही आहोत परळ स्टेशन. इथून आम्ही आता त्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर चाललो आता आम्ही. गाईज याच्यामुळे माझा पचका झाला आहे आता. जाता आहोत आम्ही चिंचपोकळी, याच्यामुळे आम्ही उतरलो होतो परळ. तरी मी म्हणते मला थोडंसं धुंदलं आठवत होतं. टेक्निकल ग्लिच झाला होता आणि टेक्नॉलॉजी खराब झाली होती. याचं सगळंच खराब झालेलं. तर आता आम्ही जातो इथून. आम्ही आलोय चिंचपोकळी. तर गाईज इथे अभिषेक घेतोय आमच्यासाठी गरमागरम वडापाव. हे बघा, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. आता इथून आम्ही आत जातोय आणि दाखवतो तुम्हाला काय काय आहे आतमध्ये. तर गाईज हे आहे एंट्री गेट, किती सुंदर बनवलं आहे. तर गाईज आता आम्ही आत जातो. एंट्रीवरच सुंदर असे बाप्पांचे दर्शन झाले आम्हाला. खूप सुंदर असं हे बघा, छान असं मंदिराचं. आणि हे पेपरपासून बनवलं आहे. आता आपण जे मोठं मंदिर सारखं बघितलं ना, त्याची जे मिनिएचर मंदिर आहे, खूप छान बनवलं ना. पण इथे खूप छान असं कॉन्सेप्ट चालू आहे. खूप सुंदर असे आर्ट्स आहे तिथे. परत एकदा सगळ्यांची ओळख करून देतो. विनोद ऑन गिटार्स, रीत आणि त्याला कव्हर केलेलं
गाईज इथे ना लाईव्ह पेंटिंग पण काढतात. स्कल्पचर्स बनवले आहेत हे बघा, सुंदर असे. आणि खूप साऱ्या पेंटिंग्स सुद्धा आहेत इकडे. खूप सुंदर अशा पेंटिंग्स बनवल्या आहेत. वजनदार माणसाचा पाय हा बघा, खूप छान असं आहे. एक कडं ओरिजिनल आहे पण त्याला त्याच्या साईज दाखवायसाठी हे गाईज हे बघा, हे स्कल्पचर असं मातीने बनवलंय, खूप सुंदर असं. आणि हे डोळे बघा किती रिअल वाटत आहेत गाईज. आणि इकडे बघा व्यंगचित्र आहेत हे सगळे. त्याचे विनोदी पद्धतीने आपल्याला समाजाचे सत्य सांगतात हे चित्र. खूप छान असे बघा. गाईज वन ऑफ माय फेवरेट पेंटिंग. बाप्पा किती क्यूट वाटत आहेत. मला खूप आवडली ही पेंटिंग इथली. बाय द वे इथे प्रमोशन सुद्धा खूप आहेत, स्पॉन्सरर्स खूप मिळाले त्यांना. पण खूप छान केलंय, खूप छान प्रकल्प आहे हा. गाईज हे एक स्कल्पचर, बॅलन्स स्कल्पचर आहे. खूप छान असं बॅलन्स बघा किती भारी आहे. बघा शंकराची पेंटिंग आणि एक सुंदर अशी शिल्प आहेत. शंखशिंपल्यांचे पण आहे. खूप छान आर्ट केलं आहे. टेक्नॉलॉजी ही बघा किती सुंदर छोटीशी मूर्ती बनवली आहे. मूर्तिकार आहे आदित्य केळुसकर. गाईज इकडे ना खूप सारे शॉप्स पण आहेत आणि तेवढीच गर्दी सुद्धा आहे. लोक आले होते इकडे, बट हे बघा मार्केट होती. सगळी दुकानं पण पूर्ण भरलेली आहेत. हे आहे मुंबई दर्शन. मुंबई दर्शन मध्ये हे आहे बांद्रावरली सीलिंग. आणि हे पुढचं आहे नेहरू प्लॅनेटेरियम, नेहरू तारांगण. हे आहे मिनिएचर बनवलेले मस्त. तारापूरवाला मत्स्यालय, मुंबई बूट हाऊस, म्हातारीचं बूट, एलिफंटा लेणी, सिद्धिविनायक टेम्पल आणि गेटवे ऑफ इंडिया. असं सुंदर असं मुंबई दर्शन. गाईज हे बघा इकडेच ते कॉन्सर्ट होतं, खूप सुंदर असं. आणि आता ते संपलं आहे. छान. आणि इकडे आहे आपलं दर्यापती शिवराय, पूर्ण ऐतिहासिक दालन आहे. आतमध्ये खूप साऱ्या होड्या, गलबत, मचाव वगैरे भरपूर सुंदर असं बघायला आहे. आणि हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज. गाईज हे बघा किती सुंदर असं बनवलंय ना, छत्रपती शिवाजी महाराज. प्रवेश केल्यानंतर हे बघा पहिलंच श्री संगमेश्वरी आणि महागिरी. आणि हे बघा रामचंद्र पंत अमात्य आज्ञापत्र हे. पुढे आहे आपला विजयदुर्ग किल्ला, मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र. आणि पुढे आहे गलबत आहे ती, गुरब सवाई, गुरब भवानी प्रसाद, पडाव, फुल रेंज गुराब आगरे यांचे गुरब, पटीमार, गलबत नारानाग, गलबत सदाशिव, पाल. हे बघा त्यांची माहिती. पाल, महागिरी. या आहेत व्यापारी नौका. या पोर्तुगीज व्यापारी जहाज आहेत आणि त्या मराठ्यांच्या होत्या आधीच्या. पतेमार जहाज,
पाठीमागे राज्यकारभाराचा हा पूर्ण गाडा चालावा यासाठी एखाद्या थांबा अजून. नाव अनेक रूप एक, कल्पनेतील लालबागचा राजा. खूप सुंदर यार. आणि हा आहे कल्पनेतील मुंबईचा राजा. छान. आपल्याला माहित नाही त्यांची माहिती मला या पुस्तकामध्ये समजते. ते इथे काही इतिहास समाजात त्या पद्धतीकडे काय म्हणजे महाराजांची अष्टकौशल्य की महाराजांनी त्यांची आठ कौशल्य कोणत्या कोणत्या घटनेमध्ये कशा प्रकारे वापरली. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील अटक होते. महाराज घाबरले त्यांनी संयम ठेवला. पुढे काय केलं हे इथे काय महाराजांची अष्टकौशल्य मुलांची चांगली बाहेर गेली. म्हणजे इतिहास तर करतोच पण महाराजांची अष्टकौशल्य चांगली बाहेर असा पूर्ण हा बोर्ड आहे. त्याच्यामध्ये मला एक घटना सांगितली की इथे काय 100 घटना घडल्या. त्यामध्ये कुठले योद्धे होते कोणत्या घटनांमध्ये होते कोणते गड होते कोणत्या गडांवर कोणती घटना घडली या सगळ्या गोष्टी मला या बोर्डमध्ये हा बोर्ड मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेमध्ये आणि जर इंग्लिश टाकीचा बोर्ड इंग्लिशमध्ये पण होऊ जातो. त्याचबरोबर हिंदी आणि त्याचबरोबर मराठी त्याचबरोबर 40 कार्ड पण येतात ज्यामध्ये गडांचे कार्ड्स होते त्यांच्याकडे अष्टावधानी म्हणजे कौशल्यांचे कार्ड्स येतात. नंतर 2 फासे असे 8 पावळं येतात. 150 होल्स येतात. 4 पुस्तकं येतात तिन्ही भाषेमध्ये आणि एक मोबाईल ॲप पण येतो. त्या ॲपमध्ये ज्या 100 घटना घडल्या तर तुम्ही मोठ्या बुकमध्ये खेळत आहे मुलांना. जर तुम्ही तो ॲप करून तुम्ही वर पुस्तकावर लावला कोणता मुलगा प्रत्येक ज्या घटनेवर झाली त्या घटनेची तुम्ही जी माहिती जरी सुरू केली त्या घटनेमध्ये मुलांना माहिती कळत जाते मराठी इंग्लिश ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही भाषेमध्ये म्हणजे खेळता खेळता तुम्ही त्यांची माहिती पण. तर गाईज अशा प्रकारे आमचा हा दिवस एंड होतोय आता. खूप छान असा फेस्ट होता मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल 2026. तर मी हा व्हिडिओ हा ब्लॉग इकडेच एंड करते आणि तुम्हाला भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय. Let's go.